मनमतपणे आयुष्य करा करून तरा संसारा जिने साधू संग मनमतपणे आयुष्य करा करुणे तरा संसारा जेणे तुटे जन्म खोडी आईची जोडी जोडारे देव शिंगणापूरचा राजा देवा तोची गणेशू शकलमतेतात प्रकाशू म्हणी निवृत्ती दासू अवधारे तुझी गणादेश जो सर्व गणाचा मुळारंभ तो निर्गुणाचा नमो शारदा शिव पार्वती कैलासा नमो शारदा श्री गणपती चौतरवाचा शिवहार सेवेसाठी घेतलेला अभंग हा अद्वैत देहाचा अभंग आहे. जो देह आकाशापेक्षाही श्रेष्ठ आहे, जो देह धन मान पैसा मोठेपणा श्रीमंती वैभव स्त्री पुरुष याचा त्याग करून वाऱ्याची मैत्री करतो, उन्हाची मैत्री करतो, थंडीची मैत्री करतो, गंगेची मैत्री करतो, वाघाची मैत्री करतो, सापाची मैत्री करतो, विंचवाची मैत्री करतो, जंगली जनावरांची मैत्री करतो, हत्तीच्या तोंडामध्ये हात घालतो, नागाच्या तोंडामध्ये हात घालतो, नागाचा फडाळ जपतो, त्याला मनमत स्वामी म्हणतात. जीवनामध्ये जे संतानं कमवलं ते जगाच्या पाठीवर कोणालाही कमवता येत नाही. जगातल्या श्रीमंत माणसाचं नाव 100 वर्ष राहील, 200 वर्ष राहील, पण महात्मा बसवेश्वरांचं नाव, मनमत स्वामीचं नाव चंद्रश्री पाया पडेपर्यंत राहील. चिंतन, सुंदर चिंतन म्हणजे संतांचं चिंतन आहे. जीवनामध्ये अभंगाचं चिंतन असं जेणे ज्याच्यामुळं जेणे देव जोडी हाता असा शब्द आहे. जोडणे. लग्न होण्याच्या अगोदर मंगळसूत्र नव्हतं, लग्न होण्याच्या अगोदर जोडवं पायात नव्हतं, जन्मता कपाळाला विभूती नव्हती. हा जो मार्ग आहे ना, देव जोडण्याचा पहिला मार्ग आहे. देव कळण्यासाठी तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा इंजिनियर व्हावं, तुमचा मुलगा डॉक्टर व्हावं, तुमची मुलगी तुमची सून
नगराध्यक्ष व्हावं, पण मनमोहन स्वामीच्या बापानं जगाचा मालक केलं. शिवाय चारशे 68 वर्ष झाले आता त्यांना. एक पॉवर आहे. संत म्हणजे ऊर्जा आहे. कालच्या वसंत पंचमी दिवशी 23 तारखेला कालच्या गेलेल्या जानेवारीच्या 468 वर्ष झाले. कोणाला? तुम्ही एवढे मंडळी बसलात. 200 वर्षापूर्वी तुमच्या घरातल्या कोण्या माणसाचं नाव सांगा, उद्यापासून इथंच राहतो. पुढे बोलू. ज्ञान हे माणसाला स्वर्गाला नेतं, अज्ञान हे माणसाला नरकाला नेतं. जोडणं खूप सोपं आहे, जोडणं खूप सोपं आहे, पण त्याला गुरु लागतो. नजर काय भाग्य असेल, मी काय पुण्य केल्याचं बुद्धीच्या भूमीमध्ये. हवी स्वामीच्या यात्रेमध्ये माझ्या महाराजांनी टाळ्याचं कीर्तन मला दिलं. मला वाटायचं कधीतरी शाळेत बसायचं, मी 2000 साली शाळेत ग्राउंडवर बसायचं, भजन ऐकू यायचं मला वाटायचं. हवी स्वामीच्या मंदिरामध्ये मला कधी सेवा घडेल का, मला वाटायचं. दॅट टाइम 2000ला. पुढे बोलू. वैराग्य निर्माण झालं की देव तुमच्या समोर येतो. देव भेटायची बायको पाहिली नाही, देव भेटायची बायको कधीच पाहिली नाही. देव भेटायचा पहिला मुक्काम आहे हवगी स्वामीने संजीवी समाधी घेतली म्हणून त्याची यात्रा आज चालू आहे. त्याला म्हणतात देवाचं दर्शन. शिवार तुमची लेक गावाला चालली तर तुम्हाला वाईट वाटतं, बरोबर आहे ना. तुम्ही रडलो ना, नांदायला जाताना तुमची 5व्या वर्षी लंगोट घालून मार्गदर्शनाच्या डोंगरात आला तेव्हा त्या आपाला काय वाटलं असेल, त्याच्या पार्वती मायला महादेव आपाला काय वाटलं असेल. पोरग उल्लंघन घालून बाहेर पडलं. तेव्हा इकडे बा याल मात्री हाताला धरली, भगवी लुंगी घातलं, हातात चंबू घेतला पाणी प्यायला आणि म्हणाला, यवा तू मला म्हणाली होतीस 50 वर्ष झालं होतं तुला मुलबाळ नव्हतं, हाक मारलीस नंदीला, हाक मारलीस. मी बोललो नंदीतून बोललो, दगडाच्या नंदीतून बोललो, मी तुझ्या पोटाला येईल, पण एक काम करीन, जन्मल्या 5व्या वर्षी तुझ्या घरात राहणार नाही. दगडाचा नंदी जेव्हा त्या मनमोहन स्वामीच्या आईला बोलतो, तिची पॉवर किती असेल. अंगावर चांगले कपडे का घालतो आपण, चांगले दिसावं म्हणून. मस्त वाक्य आहे का. अंतःकरण तुमचं सुंदर करा, माझा मनमोहन स्वामी तुमच्या हृदयात ओम नमः शिवाय म्हणून दर्शन देईल. शिवाय काय वय होतं, काय वाटलं असेल त्या माईला. मनमत एव्हा मी मनमत नाही, तुम्ही भजन करता, एक अभंग आहे, निदानंद स्वरूपात एकरूप झाला म्हणून माझं नाव मनमत आहे. इंग्लिश मीडियम नाव कुठलं इंग्लिश मीडियम, कुठलं उदयगिरी कॉलेज, कुठलं हवगी स्वामी कॉलेज, काय म्हणले त्यांनी. तेव्हा निदानंद स्वरूपात ते एकरूप झाले म्हणून माझं नाव मनमत आहे. त्याने स्वतःने निदानंद स्वरूप. मनमोहन स्वामीचं वाक्य, माझं वाक्य नाही. निदान तुम्हाला आनंद मिळेल, नवरा मिळाला आनंद मिळेल, मुलं लेक्चरचा आनंद मिळेल, पण मनमोहन स्वामीला जगाचा मालक निज आनंद. साहेब, निज आनंद हा बाजारात मिळत नाही, निज आनंद हा संतांच्या सहवासात मिळतो. शिवाय निज आनंद इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे त्याचं नाव निदानंद. पुढे बोलू. मुहातून बाहेर पडला त्याचं नाव निजानंद.
बायकोचा मोह, नवऱ्याचा मोह, पैशाचा मोह. मनमय स्वामी कीर्तन करत असताना त्याच्या समोर प्रवचन ऐकत असताना वाघा आणि सिंह दोन्ही पंजी वरी करून त्याचं प्रवचन ऐकत होते. तुम्ही मनमय स्वामीचा फोटो पाहिलाय? डाव्या बाजूला वाघ आहे मोठा आले. मावशी उगं तुमच्या घरी उद्या दुसऱ्या दिवशी एक मोठा साप निघाव कसं करता तुम्ही? तिथं समविचार आहे, जिथं समता आहे त्याचं नाव मनमय स्वामी. इकडे मोर आहे, तिकडे नाग आहे, इकडे गाय आहे आणि इकडे वाघ आहे आणि त्याच्या समोर मांडी घालून कोण बसलंय? कशामुळं? भय, ऐका, भय आणि चिंता गेलं की तो मनमय स्वामी होतो. शिवार देव जोडायला गुरु केलाच पाहिजे. मनमय स्वामीचा गुरु होता सिद्धनागनाथ. 100 माणसं डोंगरात गेले की हातात राख घ्यायचं, ओम शंभो शिवार शंभो, राख मारले की 10,000 माणसाला सोन्याचा ताटा जेवायला होता. कशाचा ताटा? कशाच्या? सोन्याचा ताटा. काय त्याचं नाव? सिद्धनागनाथ. काय गावाचं नाव? मानूर. काय पुण्यावर पुढे बोलू? शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ. मनमय स्वामी जन्मायला महादेवाप्पानं आणि पार्वतीनं 100 वर्ष साधना केली होती. शिवाय त्याचं नाव सिद्ध नागनाथ. काय नाव आहे? वाघाचं गडी करायचं, गड्याची बाई करायचं, बाईचं पोरग करायचं, पोराचं कुत्रा करायचं, कुत्र्याचं मांजर करायचं. त्याचं नाव सिद्ध नागनाथ. सिद्ध म्हणजे म्हणलेली गोष्ट हातात प्राप्त होणे, त्याचं नाव सिद्ध नागनाथ. म्हणून बोललो गुरु केलाच पाहिजे. अहमदपूरच्या महाराजाचा जो आज बोलबाला आहे ना, अहमदपूरच्या महाराजाचा जो गुरु होता ना, मंडळेश्वर अप्पा 16वा गुरु, 15वा गुरु होता. माहिती का तुम्हाला? का माहित आहे तुम्हाला? कितवा गुरु होता आणि आता कितवा आहे? MBBS पोरग जेव्हा परमार्थात येते कशासाठी? तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं करण्यासाठी. शिवार तुमचं नांद लागणार ना. नवऱ्यामुळे तुम्ही एवढ्या थाटात आठवड्या, तुम्ही नवऱ्यामुळे लग्न झालं की नवरा लग्न व्हायलाच पाहिजे, नवरा मिळायलाच पाहिजे, एखादा गुरु झालाच पाहिजे. काय बोलू? पहिलं वाक्य कोण मध्ये जातो? देव जोडे. देव जोडायला पहिला उपाय आहे अधिकार संपन्नता शरीरामध्ये निर्माण झाली पाहिजे. काय बोलतो? उद्योगमध्ये करोडो डॉक्टर आहेत, पण शिवलिंग शिवाजीराच्या पाया लोक का पडले? अधिकार संपन्न झाले. कोण? हावगी स्वामीची यात्रा भरते. कशामुळं? पैशामुळं नाही, अधिकारामुळं. पहिला मुद्दा आहे का? देव जोडे. देव जोडायचा पहिला मार्ग आहे गुरु केलाच पाहिजे. काय बोललो? मग बिनगुरूचे कोण म्हणाले? मला गुरु आहे, मी वयाच्या धागावरची गुरु केलाय. मला गुरुन मंत्र दिलाय, साधना केली आहे. गुरु केल्यानंतर साधना लागली. नमः शिवाय नावाचा मंत्र मनमय स्वामी झोपले. मनमय स्वामी महाराज झोपले, बसवेश्वर महाराज झोपले. मांद सुब्याच्या कपिलधारीत गवत नमः शिवाय म्हणत होत.
सीता लंकेत गेली, रावणानं अडवून ठेवलं. सीताबाईच्या भोवताली पाणी राम राम म्हणतो. चेती सीतेची वस्ती दगडी राम राम बोलती. बोल अधिकार संपला. म्हणून ज्ञान कळायला, ध्यान कळायला मी हवी स्वामीच्या मंदिरामध्ये अभंग घेतला होता. मुखी शिव नाम होते अप्पा. मुखी तुझे नाम हिची द्यावे मज दाम. अधिकार संपन्नता. मैं काय बोललो? काय बोललो? बोला ना. गुरु केल्यानंतर कपाळावर विभूती लावलीच पाहिजे. लिंगास्तवाचा जन्म विभूती हिंडणारे म्हणजे रस्त्यावरची कुत्रे म्हणावं. शिवाय माडी माडी नीच निषेधी निडी निडी नीच निषेधी यालमत्रे अप्पा. माडी माडी नीच निषेधी अज्ञानी एलेवे जीवने नेनगे सुज्ञान निंदू नुडवले. काय शब्द आहेत संतांचे. संतांना माणसाच्या जीवनाचं सोनं केले. विभूती लावलीच पाहिजे. मनमोहन स्वामीचा अभंग 133 नंबरचा. ही तुमची विभूती चुकीची विभूती आहे. तुमची लावताना हे चूक आहे. गायीच्या रानशिन्या गौऱ्या आणून त्या गौरीला वाळू घालून त्याच्यामध्ये गायीचं गवतर घालून पुन्हा त्याच्यात अत्तर घालून त्याचा उंडा करून त्याला म्हणतात भस्म. ही कपाळाला साडसते. शिवाय भस्म रुंड सुट्टण घालून उदगीरमध्ये हिंडला. शरम वाटणार गेल्या कपाळाला विभूती लावायला जगात राहून. उटी भस्मरुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा कोणा जगात असा माझा लिंग गळ्यात घातलंच पाहिजे. माझं तर नाही गेलेली बांधणे पाहिजे. गळ्यात लिंग घातलंच पाहिजे. काय बोललो? काय बोललो? कशासाठी? अधिकार संपन्नता झाल्याशिवाय परमेश्वराचा रस्ता सापडत नाही. एक. नंबर दोन ज्ञान संपन्नता झाल्याशिवाय देव कळत नाही. ज्ञान करण्यासाठी मनमोहन स्वामींनी सिद्ध नागनाथाला गुरु केलं आणि मनमोहन स्वामींनी जगात ज्ञान मिळावं म्हणून शिवलिंगाला शिष्य केलं. शिवाय वारसा ज्ञान संपन्नता. मनमोहन स्वामीला प्राप्त झालेलं ज्ञान. एक महत्वाचा मुद्दा बोलतो साहेब ऐका. माणसाचा जन्म त्याच्या कर्मामुळे मिळतो आणि बसवेश्वर ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानेश्वराचा जन्म संतांच्या जन्म देवाच्या कृपेने मिळतो. शिवाय किती श्रीमंत असतो 100 कोटीचा पण पुण्याचा जन्म आहे. पण बसवेश्वराचा जन्म मात्र महादेवाच्या कृपेचा आहे.
निवटे साहेब किती बी मोठा असेल उदगीरचा, मागील जन्माचा पुण्य आणि कर्म आहे. पण हावगी स्वामी महाराजांचा जन्म ईश्वराच्या टप्प्यातून झालेला आहे. मी बोलून गेलो, तुम्ही जन्माला ना, मागील जन्मात केलेल्या कर्मानुसार तुम्हाला बाईचा जन्म मिळाला. जोहार ज्ञान संपन्नता जगामध्ये ज्ञान पसराव म्हणून मन्मथ स्वामीनं शिवलिंगाला शिशी केलं. कोणाला? आणि त्या शिवलिंगानं कुणाला शिशी केलं? मी लिंगायत नाही, मी लिंगेश्वराला शिशी केलं. कोणाला? लिंगेश्वर. आत्मलिंग वेगळं, देहलिंग वेगळं. आता मी जे बोललेलो हे पिंड आहे, मध्ये जे आहे एक ब्रह्मांड आहे, आणि त्या ब्रह्मांडात जे लिंग आहे त्याला बसवलिंग आत्मलिंग म्हणतात. याचं दर्शन झालं त्याला संत म्हणतात. देव जोडण्याची प्रक्रिया बाबा. आणि त्या शिवलिंगानं ही परंपरा आली म्हणून मी बोलून गेलो. विभूती लावलीच पाहिजे, लावली नाही, लावलीच पाहिजे, लावलीच. शिवरात्र केलीच पाहिजे. जन्मभर पाप केला, कोंबडे खाल्ले, मासे खाल्ले, चोऱ्या केला, डाके घातले, घर जाळून टाकले, आणि महाशिवरात्रीचा माहित नाही त्या बेलाच्या पानावर बसला. माहितच नाही बेलाचं पान आहे म्हणून, माहितच नाही. बायको उपाशी आहे, माय उपाशी आहे, लेकर उपाशी आहे, पोट अंधार पडलाय, शिवरात्र आहे, महाशिवरात्र आहे. जगाचा बाप पार्वती मायला घेऊन दौरा करू लागलाय. कोण कोण का करतात. शिवरात्री दिवशी महाशिवरात्रीला बायकोचं तोंड सुद्धा बघणे. शिव शिवरात्रीला त्या नवऱ्याच्या थोबाडाला हिंगा लावायचा. शिवरात्र केलीच पाहिजे. एक बेल 1 minute, 2 minute, 3, 5 feet, 7, 8, 9, 10, 11, 12, 50 minutes. क्लिप बोल्ड झाला. पार्वती म्हणाली, काय चाललंय काय खाली. महाशिवरात्रीला दिवसभर अन्न न खाता पिंडीवर त्यानं बेल टाकू लागले. नैष्टिक उपासना म्हणतात त्याला, उपासना. महादेवानं म्हणून बघितलं, बिल्ल पानाडी बैसला. शिवरात्र केलीच पाहिजे. कसा भिल्ल पानाडी बैसला. महादेवानं भिल्लाला कैलासात नेलं. कैलास कसलाय? कैलासाला 60 कोटी गण माणसाची व्यवस्था करायला. 60 कोटी गण. पुन्हा
कोणा जायचं करायचं चला उद्या मी चालला बघा. अरे 2 लेकरं झालं तर जाऊन चालला माझ्या महादेवाला 60 कोटी लेकरं आहेत. 60 कोटी किती कुणाला कसं सांभाळत असेल 60 कोटी आहेत. अप्पा हिऱ्याचे खा बाई हिऱ्याचे कशाचे उगा 4 खोल्या बांधण्याचा बाया बिल्डिंग बांधली सोन्याचे तुळी हिऱ्याचे खांब आज जाऊन तर बघा मी जाऊन आला म्हणून सांगायला शिवाय नालायक लोकांचं सोनं माझ्या महादेवाचा कैलासात सोन्याची फरशे सोन्याची कोणाचं करत असतात माझ्या महादेवाच्या कैलासात माणिक मोती पोळ्याची चादर आहे. माणिक मोती पोळ्याची बोलून गेलो देव जोडी. आता मस्त वाक्य सांगतो देव जोडणे 1 नंबर 1 सांगतो. तुमच्या घरातली वस्तू तुम्हाला माहीत आहे बरोबर आहे. तुम्ही नवऱ्याला चोरून पैसे कुठे ठेवला तुम्हालाच माहीत आहे बरोबर आहे. म्हणा ना बरोबर आहे. तुम्हाला जशी तुमच्या घरातली वस्तू माहीत आहे. नंबर 2 तुमचा नवरा कसा आहे तुम्हाला माहित आहे. तुमची बायको कशी आहे मला माहित नाही. माझी बायको कशी आहे मला माहित आहे. माझी पत्नी कशी आहे मला माहित आहे. तुमचा नवरा कसा आहे तुम्हाला माहित आहे. आता तोडून टाका. तसं वस्तूशी माणसाशी समरस झाल्यावर एकरूप झाल्यावर त्या वस्तू जशा माहीत होतात तसं जीवानं शिवनामाशी एकरूप ठेवा. तुमच्या दारात महादेव येईल. शिवाय पहिल्या चरणामध्ये देने देव जोडे एकरूप झालं. पुढे बोलतो समरस. शिर्याळ नावाचा राजा चांगुना नावाची पत्नी शिवरात्री करायची तीर्थयात्रा करायची. अंगावर रोग घेऊन फाटके कपडे घेऊन दारामध्ये भिकारी होऊन आले आणि म्हणाले देवा मला खूप भूक लागलेली आहे. बाई म्हणाल्या ठीक आहे काय पाहिजे. मला भूक लागली काय पाहिजे. तुझ्या मुलाला कापून तुकडे करून मला जीव घातला
एकच पोरग एकच. मी बोलून गेलो, एकरूप झालं पाहिजे. काय बोलू? समरस झालं पाहिजे. काय जोडलं पाहिजे, जोडलं. भजन करून जमणार. शरीरातल्या सूक्ष्म लिंगाला पहाटे 4 वाजता ब्रह्मरंध्रामध्ये नेऊन ठेवायचं आणि अनाहुत ध्वनीमध्ये नमःशिवाय नावाचा बटन दाबून मुलाधार चक्रात आवाज काढायचा. भगवान शंकर पार्वती सहित मनमस्मरा घेऊन तुमच्या दारात येतील. ईश्वर संतांचं वाक्य नरेंद्र मोदी होणं काय उदगीरचा नगराध्यक्ष होणं अवघड नाही. 50 कोटी कार्यकर्ते नरेंद्र मोदी बिधी काही बात नाही. नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, बाळा ठाकरे, हे सगळे उद्धव ठाकरे माझ्या मनमोहन स्वामीच्या पायाच्या खालचे ठोकर आहे. कोण पाया पडतंय? कोणाच्या? माझ्या हवी स्वामीच्या मठामध्ये अशा माझ्या 10,000 बाया होत्या. जीवन संजीवन समाधी मनमोहन स्वामीची. कोण घेते संजीवन समाधी? कोण असा बाप असा संजीवन समाधी? जोड नाही. पुढे बोलू. मस्त वाक्य आहे का? हवी स्वामी महाराज कुठेच नाहीत. हवी स्वामीच्या मंदिरात नमःशिवाय मंत्र म्हणत समाधीमध्ये आवाज करीत बसलेले. शिवार कोटी पुण्याचे पर्वत संत व्हायला मागच्या जन्माची पुण्य लागते. माणसं किती श्रीमंत असतील पण हवगी स्वामी एवढी श्रीमंती. हवगी स्वामीची यात्रा शिवलिंग शिवाचार्याचं चरित्र आणि शंभूलिंग शिवाचार्य महाराज चंद्र सूर्य राहेपर्यंत त्याचा प्रकाश आहे. जेणे माणसं जोडणं खूप सोपं आहे. एवढं अवघड नाही. मनमोहन स्वामी अक्का महादेवी कृष्णा नावाच्या नदीमध्ये धुणं धुताना त्याचं धुणं मगरी प्रत होता. मगरी कोळ्याची माणसं म्हणजे पोरगी फार सुंदर आहे. आदिवासी लोकांमध्ये उठून घेऊन जाऊन आदिवासी अक्का महादेवी ती
ते अक्का माती ते उग उग बघा आहे तिकडं उग बघा अंगावर केस आहेत पण म्हणून केस आहेत म्हणाला मोकळं सोडून नाही. अक्का महादेवीची केशी हरिनाम शिवनामानं गुंफलेली होती. अक्का महादेवी जाताना वाटण जाताना कोणी तिथले लोक म्हणाले उचलायला उचला म्हणून 4 जण समोर आल्या पुढे एक वाघ आला मागे एक वाघ आला गुरु आता बघतोय आणि त्या अक्का महादेवीसाठी कैलासीचा महादेव त्या डोंगरावर आला. रामेश्वरच्या अलीकडचं मंदिर ही अक्का महादेव त्याचं नाव काय त्या मंदिराचं नाव अक्का महादेवीच्या मंदिराचं नाव ते शिवार शिवार. ताकद आहे त्या मावशी. रामेश्वरच्या अलीकडलं महादेवाचं मंदिर मोठं डोंगरात नदीच्या कडचं मी रोज म्हणतो जप आंघोळ करताना पण ध्यानात गेले ते मंदिर अक्का महादेवीने स्थापन केलं. त्या मंदिराचं नाव काय सांगण्याला महादेव म्हणाले तुला देव पाहिजे ना तुझ्या लेकराचे तुकडे करून मला जीव घाल. किती अवघड आहे किती अवघड आहे. तिनं लेकराला कापली मुंडक खिडकीत ठेवली स्वयंपाक केली. हे बाबा म्हणाला जगाचा मालक होता तो बाबा म्हणाला मुंडक ठेवलेस आता तुझ्या घरी जेवत नाही म्हणला. आता ठीक आहे मुंडकही कापली त्याची भाजी केली आता म्हणला ज्या घरात लेकरू नये त्या घरात जेवत नाही म्हटला. कस करावं लागेल माहिती आहे लिखरू बी गेल्यावर भाजी बी झाली नवरा बसला श्रीगाळ राजा बसला आणि मग काय केलं माहित आहे हात रोगी शरीर काढला हाती त्रिशूळ घेतला विभूती लावलेली 10 फूट उंचीचा बंबा महादेव शंभू थांबला मांडला बाई हे बघ तुझं पोरगं कागद घेऊन आलोय याला शंभू महादेव म्हणतात. शिवाय धन्यतयाचा संसार स्थापन केलेलं मंदिर देवजोडे कोणाचा संसार धन्यतयाचा संसार मुखी शिवनाम निरंतर. पण मुलाप्पा शिव म्हणजे या जन्मातून पुढच्या जन्मात उत्तम कुळात उत्तम कार्य उत्तम गती म्हणून म्हणलो गुरु केलाच पाहिजे काशीला गेलाच पाहिजे. निवडणुकीला थांबायचं नाही. निवडणुकीला थांबणं म्हणजे पुढच्या जन्मात ह्याच गावात पुन्हा वाचण्याने जन्माला येणं. पुढे पुढे जिथं वाचण्याचा क्षय होतो त्याला परमात्मा म्हणतात. पुढे बोलू इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याला मनोस्वामी म्हणतात.
इंद्रियाच्या ताब्यात आहेत असले कडू महाराज म्हणतात शिवाय नको वाटलं होतं बायको करून घ्यायला त्याला. महादेव म्हणाले इकडे बा देव जोड इकडे बा म्हणजे खतरनाक ते बाबा बाबा महादेव आ बाबा मोठ्या मोठ्याची वाट लावली त्यानं आहे म्हणून ठीक आहे तुमची कंदुरीच कधी जरा थांबा जरा तुमचा बाजार लागेल पुन्हा पश्चिम काय बी असेल ह्याच्यापाशी 3 धारी मी काय त्रिचुळ्याच्या हातात पुढे बोलू कर्माचा रोग धर्माचा रोग प्रारब्धाचा रोग जे रोग काढतो त्याचा पुढे वाक्य का प्रत्येक माणूस प्रारब्ध कर्माच्या अधीन आहे कुणी असो त्याच्यातून सुटायचं असेल तर तुम्हाला शिवनाम घेऊच नाही क्रियामान कर्मात अडकलेली माणसं आहात तुम्ही मी सुद्धा तुम्हाला शिवनाम घेऊच लागेल देव जोडे काय देव जोडे जोडणे देव जोडणे म्हणजे आत्मलिंगाला पुढे बोलू आत्मलिंगाला शिवनामामध्ये विकृप करणं जसं नवरा बायको प्रेम झाली हे मस्त गप्पा मारतात तसं आत्मलिंगाला शिवलिंगामध्ये विकृप करणं म्हणजे त्याला म्हणतात शिवहार भजन पुढे बोलू ज्याच्या तोंडात आता मला सांग तुम्ही एवढे लोक आहोत तुमचं जीवन परमार्थाच जास्त चाललंय का संसारात जास्त चाललंय मला सांग आता एक उत्तर द्या आतापर्यंत किती अन्न खाल्लं मला सांगा बरं जाऊ द्या झोपल्यावर ह्या रंगावर त्या रंगावर कितीदा झाला सांगा बरं जाऊ द्या किती हजाराचे कपडे आतापर्यंत वापरला सांगा जाऊ द्या कीर्तनाला किती वेळ बसता हो तरी मी आणि घरचा स्वयंपाक करायला किती वेळ बसतो स्वयंपाक करायला दोन दिवायला त्या नवऱ्या खोबड्याचं करायला सगळं पुढे बोलू संसाराचा दास होण्यापेक्षा शिवाचा दास व्हा कैलास तुम्हाला जरूर मिळेल शिवा जेणे देव जोडे हाता स्वहित स्वहित म्हणजे आपली आपण सोडवून करून संसार बंद उदाहरणार्थ एक माणूस मेला गौऱ्याची राख होती महादेव परमात्मा चालले होते गौऱ्याची राख होती मनोज स्वामी तिथून चालले होते तिथून एक कुत्र आलं राख भिजली त्याला थंडी वाजली राखेत गेलं त्या गौऱ्याच्या राखेत कुत्रं लोळलं महादेव खाली आला विमानाला कुत्र्याला शिवा कैलासाला नेलं शिवर मेलेल्या माणसाची राखेत लोळलंय त्या कैलासाला गेल्यावर भजन केल्यावर काय होईल कपिलधारेची दिंडीला गेलंच पाहिजे काय बोललो माझा बाप मेल्या दिवशी माझी वारी होती बाप मेल्या दिवशी मी पंढरपूरच्या वारीला गेलो माय मेल्या दिवशी मायची माती करून उदगीरच्या सप्ताहात कीर्तन आलो पुढे बोलू दृष्टीचं मस्त मस्त वाक्य बोलतो कुठे बसलो याला महत्व नाही कीर्तनात बसलो की काशीला गेलो की घरात बसलो याला महत्व नाही तुमचे डोळे काय करतात याला महत्व आहे मनोज स्वामी म्हणतात देखा अभंगात बसल्या ठिकाणी दिसलेली बाई महात्मा बसवेश्वर म्हणतात हन्ना कन्नड येते कुणाला हन्ना होन्ना आणि मन्ना तीन गोष्टी ज्याला सुटल्या त्याचं नाव मनोज स्वामी हवी स्वामी शंकरी स्वामी तीन गोष्टी हन्ना हन्ना म्हणजे बाई हन्ना होन्ना होन्ना म्हणजे पैसा मन्ना मन्ना म्हणजे प्रॉपर्टी म्हणून माझं संघाला कालच्या 16 तारखेला 2 लाख लोक होते त्याच्या भजनाचं फळ अभंगाच्या दुसऱ्या चरणात तेने जुटे जन्म कोंडी
माझं वाक्य आहे का? मी लांब जाणार नाही, पण थोडं सांगतो. आज भारतात आजच्या तारखेला किती तारखाची 25 जानेवारी भारतात 33,337 बाया जनित आहेत. बाया जन्मित बाया. लातूर महाराष्ट्रामध्ये 11,000 बाया गेले. भारतामध्ये 5,49,335 लोक जनित आहेत. त्याच्यात महाराजा आजार आहेत. कर्माचं बंधन आपुली आपण करा सोडून संसार बंधन कर्माचं बंधन कर्माचं बंधन इतकं खतरनाक बंधन आहे. कर्माचं बंधन आडवं येतं. कर्माचं बंधन. रावण राजा होता. सोन्याची नगरी होती. घरकुल नव्हते. हे उदगीर सारखे घर नव्हते. सोनं घरात नव्हतं. घरच सोन्याचे होते. वाटा सोन्याचा, पलंग सोन्याचा, घर सोन्याचा. मंजुरी म्हणली या बत्री यवाय भाड्या कशात नादाला लोकांच्या बायला लाज वाटला. बघ माझ्याकडे एक सुंदर बायको. ऐकलं नाही? ऐकत आहो. मी ऐकत आहो. नारी निंदा मत कर यार, वो नारी नर की खान. जिस नारी से पैदा हुए हनुमान मन में स्वामी. बजरंग बली जय हनुमान. नारी क्या चीज है रे? भगवान की देन है वो. तो अल्लाह ने भगवान ने दिया है. एक वाक्य तो कर्माचा लक्ष्य नहीं मिलेगा. एक बाद में नहीं मिलेगा. लास्ट चांस. मानले नगर पालखीने उदगीरला त्या सोमनाथच्या वाटावर कैलास मोहन या तिथे गारखाना तुम्हाला ठेवला. मावशी घरीला भूक लागली. मोठा लट नाग पकडला. दोन्ही पायात पकडला. बुडात आली. महादेवाची पिंड होती. पिंडीवर बसली महादेवाच्या आणि त्या सापळा तोडून खाल्ली. कोणाला खाल्ली? आणि पोट भरल्यावर अशी केली. पंख महादेवाच्या पिंडीवर पडली. कशावर? पंखाच्या फडतकारी.
खाली पंखाच्या पडत खाली जेने तुटे जन्म कोणी किती वेळा जन्माल्यावर ही ऐकली डुकरं ही डुकरं होती म्हणजे या 12 वर्षात दारूपून मेलेली माणसं डुकरं झाली केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले अशी चालत होती याद रखो अच्छा कर्म करने के बाद हर कर्म भगवान शिव देख रहा है मी बोलून गेलो आता कुठं बसलो याला म्हणतो रे तुमचं मन काय करतं याला म्हणतो हळदी कुंकू होतं परवा हळदी कुंकू हेणगा हळदी कुंकू हेणगाच घराघरात भांडण लावल्या बायवानं कशा माझ्या लक्ष्मी बघा ही पार्वती गणेशाची सरस्वती काय माझी लेकरं सोन्याचं माई शपथ पुढच्या जन्मामध्ये तुम्ही महादेवाच्या डोंगरावर जावं शिवाय आणि नवरी तुमच्या संघच आहेत पण तिकडे झाडायला वरी थोडं बांधला जातो तुटे जन्म कोडी तुटे जन्म कोडी आईची जोडी जोडारे आता तुटे बाया झोपतो महिना झाला कीर्तन आहेत लक्ष्मी शक्ती आहे कीर्तन आहेत दुपारी झोप लागली होती आल्या बाबा चुंगाच्या शृंग आल्या पवित्र कुंकडकी केश कुंकडकी वय वर्ष 65 आणि आपूट केश मोकळे पाया पडा माय तुम्ही माझ्या महादेवाची लेकर शिवाय आमची बाई जरा ऍडव्हान्स आहे नवऱ्याला पगार आहे महिन्याला पगार मिळते अरे कमी आहे किराया दाबून घेत्या महिन्याला किरायादार 2 महिन्याला किराया वाढवते तिने किराया वाढवते मी म्हणतो 3500 म्हणा आणि घेताना 3000च घेता भांड कोण करा जून मध्ये ठेवलं आता का वाढवता तुम्ही भांड अरे बाबा 3500 द्या मग म्हणता 3000 द्या 3500 देता म्हणशाल माझ्या बायकोला जाऊन सांग आता ती उठल्यावर पुन्हा ती पिसाळी पुत्री सांगली पुढे बोलू सगळ्यामध्ये माणसाचं मन भयंकर विचित्र आहे माझं वाक्य आहे का मनाला स्थिर करा उदालक महाराज व्हाल शिवार जन्म कोणी गाढ झोप लागल ते माय काकू बन काकू आणि तुमच्या घरी फ्रीज नाही का चहा माझा आणि हेणगा तुमचा मला थोडं जाग आली दुसरी म्हणली आणि माय नवरायला मास्तर होता मन 2 महिने पिढणी काय मन आम पाटल्या बेटीन गंटन मिने लोकांच्या फ्राशे नवरात्र पाटल्या हातात बुवा पेटलं माझं इंजन पेटलं माय बापाला करून भाड्याच्या हाताला हेंडका कावला उठलो बाया मला का उठला तुमची रुपाणी चालू जाते पुढे बोलू मन मोठं करा देव तुमच्या दारात आहे शिवाय कळत नाही एक अभंग आहे किती बी कीर्तन करा अभ्यासिले बहु ज्ञान पाठांतर शंकर तोर्व कुठे आहे खूप अभ्यासिले बहु पुढे बोलू मन आणि प्राण एक झाल्याशिवाय परमेश्वर ध्यानात येत नाही मस्त मुद्दा बोलतो खऱ्या संताला काशीला परळीला कुठंच जायची गरज नाही तुम्ही नुसते एकच काम करा झोपलं की नमः शिवाय नमः शिवाय
जन्म मरण चुकवायला वासना संपवली पाहिजे. काय बोलू? वासना. एक सांगू, बाजारात कपडे घ्यायला गेल्यानंतर गपशिप टाकलेले घेऊ, त्याचं नाव वासनेचा अक्षय. पुढे बोलू, नवरा मेला, मेला तर मेला, असे मेले कोटान कोटी, मी करू एकट्यासाठी, त्याचं नाव वासनाचा अक्षय. माझी आई मेली, माझी आई गेली, 100 वर्ष झालं ते गेली. बहीण रडलेल्या, भाऊ रडलेले, मी ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम, भगवान भगवंता, ओम नमः शिवाय, पांडुरंगा दिगंबरा दत्ता. बायको म्हणली रडा, मी तू रड, तिने म्हणली माका माझा का बाप आहे का. पुढे बोलू, मस्त वाक्य आहे का? दुःख देतो त्याला संसार म्हणतात, सुख देतो त्याला परमार्थ म्हणतात. पुढचं वाक्य आहे का? बाहेरून जे आले त्याला संसार म्हणतात आणि मधून जी पिकले त्याला परमार्थ म्हणतात. मस्त बोलतो. जन्मलो तेव्हा मोबाईल होता का? बोला, होत? जन्मलं तेव्हा नवरा होता का? बरं. जन्मलं तेव्हा माझी येवाय म्हणून माहित होतं का? बरं. जन्मलं तेव्हा दात होते का? बरं. जन्मलं तेव्हा अंगावर कपडे होते का? बरं. जन्मलं तेव्हा मी बाई गडीवर माहित होतं का? बरं. जन्मलं तेव्हा लग्न झालं का? बरं. जन्मलं तेव्हा पाटल्या होत्या का? पुढे बोलू, बाहेरून जे आले त्याला प्रपंच म्हणतात आणि मधून जे आले त्याला शिवहार शिवहार. आता पुढे बोलू, बाहेरचं ज्याला कळतंय त्याला नवरा बायको म्हणतात आणि मधलं ज्याला कळतंय त्याला महादेव पार्वती म्हणतात. बाहेरचं कळतंय, मधलं ज्याला दिसत. पुढे बोलू, बाहेरचं दिसतंय, ही लाईट आहे, ही चंद्र आहे, ही सूर्य आहे, ही मंदिर आहे. पण या शिवालयामध्ये, शरीररूपी शिवालयामध्ये आत्मरूपी नावाचा वैजनाथ, आत्मरूपी नावाचा औंढ्या नागनाथ, या औंढ्या नागनाथामध्ये या शरीरामध्ये एक ज्योत आहे, ती चैतन्याची ज्योत आहे, ती शिवाची ज्योत आहे. बाहेरलं विसरून मधलं ज्याला दिसतं त्याला मनमोह स्वामी म्हणतात. यांनी कितीदा जन्म घेतले हे महाराजात नाव विश्राम महाराजाचे. एकदा नाही, अनेक जन्मामध्ये त्या माणसाची पुण्य होती म्हणून एवढ्या मोठे तुटे जन्म कोडी, आईशी जोडी, असलं जोडा. पुढे बोलू, नाशवंत जोडणं. उदाहरणार्थ उदगीरमध्ये 2 पोरं, एक पोरग मास्तर, सांगणार होतो, एक पोरग मास्तर, एक पोरग ग्रामसेवक. 2 भावाचं भांडण लागलं. धाकट्याकडे माय गेली, मोठ्याकडे बाप गेला. 12 वर्ष झालं नवरा बायकोशी अनेक भेट नाही, माझ्या गल्लीतच राहतात. धाकट्यानं मायला घेतलं, मोठ्यानं बायकोला घेतलं. तुटे जन्म कोणी. कोण आहे? संसार फार मोठं कोण आहे? सोपा वाटत मला. सालसाचा होई म्हणून तुटे जन्म कोडी. 84 दाखविली भाषा काशव. तुटे जन्म कोडी, आईशी जोडी जोडारी. आता भजन करा.